नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड सर यांच्या संकल्पनेमधून या चॅनेलची सुरुवात झाली, ज्यांनी सुवर्णपिंपळ या कादंबरीचे लेखक श्री लक्ष्मण सुरेभान घुगे यांना कायम प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या लेखनाचं कौतुक केलं. सादर आहे योगी पावन मनाचा या कादंबरीचं क्रमशः कथाकथन. या कादंबरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या काल्पनिक भेटीचं वर्णन केलं आहे. पाहुयात लेखक श्री लक्ष्मण घुगे आजच्या कथेबद्दल काय विचार मांडतायत ते. श्रोतेगण हो, रामकृष्ण हरी. संजीवन राहण्याचा आशीर्वाद. श्रोते हो, ज्ञानोबा माऊलींचा आणि त्यांच्या भावंडांचा दुःखमय प्रवास आता संपलेला आहे. त्यांची विठुरायांशी भेट झालेली आहे, भगवान श्रीकृष्णांची भेट झालेली आहे. जगात जे पाहिजे होतं, जे हवं होतं, ते सारं काही त्यांना मिळालेलं आहे. त्याच्यानंतर खरोखर त्यांच्या अश्रूंची सीमा आता संपलेली आहे. अमृताची वाट सुरू झालेली आहे. त्यांचं विभूती महत्त्व कुलकर्णी कुटुंबापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जग व्यापून उरलेलं आहे. आणि माऊली हे नाव संपूर्ण जगात विखुरण्याचं सौभाग्य ईश्वराने कसं मांडलं आणि संजीवन राहण्याचा माऊलींना आशीर्वाद कसा मिळाला, त्याचं सुंदर चिंतन आपण या कथेमध्ये पाहणार आहात. सादर आहे कथा 23वी, संजीवन राहण्याचा आशीर्वाद. श्री ज्ञानोबा माऊली भल्या पहाटे पर्णकुटीतून बाहेर पडले आणि झुंजूमुंजूच्या वेळेला एका गावामध्ये पोहोचले. ते गाव सामान्य लोकवस्तीचं नव्हतं, तर ते गाव अनंत दुःखी पीडितांचं होतं. या सर्व दुःखी पीडितांना पाहून माऊलींच्या मनात करुणेचा सागर उसळला. ती सर्व दुःखी पीडित माणसं जीवनाचं मूल्य हरवून बसली होती. त्या सर्वांची स्वप्न उकिरड्यावर विखुरलेली दिसत होती. त्या सर्वांच्या मनातला भावनांचा महापूर आशावादाच्या खडकावर आपटून उद्ध्वस्त होत होता. जगण्याचे सारे दरवाजे बंद झाल्यानं ही माणसं अज्ञानाच्या पदराला धरून खरडत खरडत पुढे निघाली होती. सर्व नातेवाईकांनी यांच्या सावल्या नाकारून यांना मृत्यूच्या गावात आणून सोडलं होतं. सूर्य हळूहळू वर सरकत असतानाच अचानक आसमंतात गिधाडं घिरट्या घालायला लागली. खुटत चाललेले श्वास पांडुरंगाला मोठ्यानं शीळ घालू लागले. तेव्हा त्या आक्रोशानं माऊली अंतर्बाह्य थरथरले. डोळ्यात आसवांचा डोह साठला. इतक्यात माऊलींच्या खांद्यावर अचानक एक विलक्षण हात स्थिरावला. तेव्हा माऊलींनी वळून बाजूला पाहिलं आणि बाजूला यावेळी भगवान श्री पांडुरंग येऊन उभे राहिलेले दिसले. तेव्हा माऊली म्हणाले, विठू माऊली, ही कसली लोकवस्ती आहे आणि ही वेळ यांच्यावर का आली आहे? विठू माऊली गोड हसले. त्या पीडित लोकांकडे पाहत म्हणाले, माऊली, आम्हीच यांच्या कर्मरेषा पुसून टाकल्या आहेत. रजोगुणाच्या वाऱ्यात खेळता खेळता ही माणसं स्वार्थासाठी तमोगुणाच्या कुंपणात शिरली. यांनी अनेक निष्पाप जीवांच्या हत्या करून प्रपंचाचं बाशिंग सजवलं. यांनी ज्या वेदना मागच्या जन्मी लोकांना दिल्या, त्याच्या दुप्पट वेदना सहन करण्यासाठी यांना नियतीनं या गावामध्ये आणून फेकलं. ही भोगयात्रा संपवण्याशिवाय यांना पर्याय नाही. माऊली प्रचंड अस्वस्थ झाले. हात जोडून म्हणाले, विठू माऊली, यापुढे आमचं कर्तव्य काय? त्यावर श्री विठू माऊली म्हणाले, या विराट स्वरूपाची सेवा हे तुमचं या जन्मातलं महाकार्य. श्री विठू माऊली भिक्षुकांच्या अनंत दूर रांगेकडे पाहत पुढे म्हणाले, ज्ञानोबा माऊली, ही दुःखी पीडितांची महारांग आमच्यातूनच जन्माला आली आहे. यांच्या वेदनांना आता तुमच्या करुणेचा स्पर्श व्हायला हवा. या तमोगुणानं पिचलेल्या देहांना सत्वगुणाच्या वाटेवर मार्गस्थ करण्याचं महाकार्य तुम्ही करणार आहात आणि त्यासाठी तुम्ही यांची माऊली म्हणून सेवा करा. यांना वेदनेतून मुक्ती मिळण्यासाठी मार्गस्थ करा. माऊलींच्या मनाचा डोह गच्च भरला. ते जड पावलानं पुढे आले. दुःखी पीडितांची सेवा करता करता सर्वांना रामकृष्ण हरीचा महामंत्र देऊ लागले. माऊलींनी भिक्षुकींच्या ताटात पूर्ण परब्रह्म असलेलं अन्न वाढताच ती मंडळी सुखावत म्हणाली, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. सांज वेळ. श्री ज्ञानोबा माऊली थकल्या पावलानं अंगणात आलेले दिसले.
तेव्हा सगळी भावंड उठून उभी राहिली. माऊली कमालीचे थकलेले पाहताच आईसाहेब मुक्ताबाई धावत पायऱ्या उतरून खाली आल्या आणि म्हणाल्या, ज्ञानदादा, कुठे होतात दिवसभर? आम्ही कुठे कुठे नाही शोधलं तुम्हाला. मंदिरात सुद्धा तुमची वाट बघितली. कुठे होतात इतक्या वेळ ज्ञानदादा? माऊली हसले. मायेनं आईसाहेब श्री मुक्ताबाईंच्या मस्तकावरून हात फिरवत त्यांनी म्हटलं, आम्ही खूप थकलो आहोत. हातपाय धुवून वर येतो तोपर्यंत तुम्ही आम्हाला गुळपाणी आणा, मग सारा इतिहास कथन करतो. श्री मुक्ताबाई हसल्या. लगेच गुळपाणी आणण्यासाठी पर्णकुटीत धावल्या. माऊली श्री ज्ञानोबारायांनी मोरीत ठेवलेल्या गंगाळातल्या पाण्यानं हातपाय धुतले, चूळ भरली आणि ते पुढे आले. इतक्यात आईसाहेब मुक्ताबाई गुळपाणी घेऊन पुढे आल्या. माऊलींना गुळपाणी दिलं. माऊलींचं गुळपाणी संपताच गुरुमाऊली म्हणाले, माऊली, अहो कुठे होतात दिवसभर? माऊली गोड हसले. तुकडाभर आभाळाकडे पाहत म्हणाले, आम्ही आज भगवंतांच्या विराट स्वरूपाची सेवा करून आलोत. ती तिन्ही भावंड सावरली. कौतुकानं माऊलींकडे पाहू लागली. माऊली व्हरांड्यात अडकवलेल्या लामण दिव्यावर खिन्न नजर टिपत म्हणाले, विश्वाचं आर्त माझ्या मनी प्रकाशलं, अवघेची झालं देह ब्रह्म. आज जगण्याचा पाया असणारे, चालण्याचं बळ देणारे आणि खुंटणाऱ्या श्वासांच्या सतारीत भैरवी गाणारे पांडुरंग परमात्मा आम्ही पुन्हा पाहिले. आज खरंच दुःखी पीडितांची सेवा करताना खऱ्या अर्थानं आम्हाला परमेश्वराचं दर्शन झालं. पांडुरंगासाठी विरहिणी गाताना अद्वैत अनुभवाचं जे वेगवेगळ्या पातळ्यांवरून आम्ही चित्रण मांडलं, त्याच शब्दांचं चांदणं दुःखी पीडितांच्या झोळीत टाकून आम्ही परतलो. सोफाना, आज जो दुःखी पीडितांच्या जगात अनुभव घेतला ना, त्या अनुभवानं आम्ही अंतर्बाह्य थरारलो. या संपूर्ण विश्वाचं आर्त, दुःख, वेदना, अश्रू, त्यांचा टाहो आम्ही कायमचा आमच्या हृदयात कोंडून टाकला. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आम्हाला व्यक्तीसारखा दिसेना, प्रत्येक झाड झाडासारखं दिसेना. एवढंच काय, पशु पक्षी, झाडं झुडपं, दगड धोंडे सुद्धा आम्हाला ब्रह्मरूप दिसायला लागले. आम्ही ज्या विराट स्वरूपाची सेवा केली, त्या विराट स्वरूपातल्या प्रत्येक प्राणीमात्रात, जीवजंतूत आम्हाला पांडुरंग परमात्माच दिसले. माऊली गुरुमाऊलींकडे वळत म्हणाले, होय गुरुमाऊली, एक तेच पांडुरंग परमात्मा आहेत जे अनंत रूपांमध्ये प्रकट होऊन या सृष्टीपटावर अनंत खेळ मांडून बसले आहेत. माऊलींनी आदरानं श्री मुक्ताबाईंच्या मस्तकावरून हात फिरवत पुढे म्हटलं, सुकलेलं विश्व आज भिजताना आम्ही पाहिलं. पांडुरंग आम्हाला आवडले म्हणून आम्ही पांडुरंगांच्या प्रेमात पडलो. आपण सर्व भावंड अश्रूंनी शिंपलेल्या वाटेवरून प्रवास करत इथपर्यंत आलो आहोत. आता अश्रूंची सीमा संपली आहे, अमृताची वाट सुरू झाली आहे. गुरुमाऊली, आज आमचं विभूती महत्त्व खरंच खूप विस्तृत झालं, व्यापक झालं, नभाकार झालं, ब्रह्मांडाला फेरी मारून परतलं. ते विभूती महत्त्व आता आपल्या कुलकर्णी कुटुंबापुरतं, प्रेमाच्या माणसांपुरतं उरलंच नाही. त्या संपूर्ण विश्वाशी, अनंत ब्रह्मांडाशी एकरूप झालं. म्हणूनच संपूर्ण विश्वाच्या संवेदनेशी आम्ही आमची कायमची सोयरीक जुळून आलोत. या विलक्षण अनुभवानं आमच्यातला खरा देव जागृत झाला. दुःखी पीडितांच्या अश्रुधारा आमच्या हृदयसागरात येऊन कोसळल्यानं आमचा देह आज परब्रह्मरूप झाला. आता आम्हाला सर्वत्र ब्रह्मरूपाचे अमृतकुंभ दिसायला लागलेत. जिकडे पाहावे तिकडे त्या मायबाप विठ्ठलाची सभा भरलेली दिसते. गुरुमाऊली, संपूर्ण ब्रह्मांडातली एकही रिकामी जागा दिसत नाही जिथे पांडुरंग नाहीत. म्हणून ब्रह्म, विश्व, पांडुरंग आणि आमच्यात आम्हाला कुठलंच अंतर आता उरलेलं दिसत नाही. आज दुःखी पीडितांची दुःख आम्ही आमच्या ज्ञानप्रकाशात स्वच्छ धुवून टाकली. आवडीचे वालभ माझे मी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. वालभ म्हणजे प्रेम. आम्ही माऊलीच्या आईच्या रूपानं या जगावर प्रचंड प्रेम केलं. आता जिकडे तिकडे राहिले ते माझेपण, जिकडे तिकडे आमच्या आवडीचं सत्व विखुरलेलं दिसायला लागलं. सगळीकडे आमच्या प्रेमभक्तीचं तत्व, सत्व कोंदाटून गेलं. गुरुमाऊली, आज आम्हाला आमचंच प्रेम इतकं विशाल प्रचंड वाटू लागलंय की ते नभाकार झालंय, नभाच्या आकारा एवढं झालंय. आकाश प्रकाशानं जसं कोंदाटून जावं तसे विश्व आमच्याच प्रकाशानं भरून गेल्यासारखं दिसतंय. गुरुमाऊली,
आम्ही सांज वेळेला सिद्धबेटाकडे यायला निघालो तेव्हा भगवान श्री विठ्ठल पुढे आले. आमच्या खांद्यावरती अद्वैताची घोंगडी नीट करत म्हणाले, ज्ञानोबा माऊली, दिवसभर तुम्ही आमच्या विराट रूपाची प्रचंड सेवा केलीत. त्या सेवेनं आम्ही अतिप्रसन्न झालोत. तुमच्या प्रत्येक मनुष्याप्रती असलेला सेवाभाव, पीडितांची केलेली सेवा शुश्रूषा हीच खरी आमची पूजा आहे. आज तुम्ही आमच्या विराट रूपासाठी जे अत्यंत कष्ट घेतलेत त्याचं फळ देण्याची वेळ आता आली आहे. ते ऐकून माऊलींचे डोळे गच्च भरले. तेव्हा श्री विठू माऊली पुढे म्हणाले, ज्ञानोबा माऊली, तुम्ही आमच्या विराट रूपाची सेवा निष्काम भावनेनं केलीत. त्याच निष्काम भक्तीमुळं तुमचं चित्त शुद्ध होऊन भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोग साध्य करून तुम्ही आमच्या हृदयातल्या संवेदनांचा धागा पकडलात. म्हणून तुमच्या या सत्कार्याचं प्रतिफळ म्हणून तुम्हाला या विराट स्वरूपाच्या कणाकणात आम्ही प्रस्थापित करीत आहोत. तुमच्या आयुष्याच्या सीमारेषेचे दोर कापून आज आम्ही तुम्हाला संजीवन राहण्याचा आशीर्वाद देत आहोत. यशस्वी भव. दोन्ही डोळ्यातल्या ज्ञानज्योती हसल्या. त्यावेळी श्री विठू माऊलींनाच राहावलं नाही. त्यांनी वेगानं आम्हाला मिठी मारली. तेव्हा आम्हीही समाधानानं विठू माऊलींच्या कुशीत शिरलो. एक शांतता आणि ती सर्व भावंड ओसरीच्या पायऱ्यांवर बसली होती. सर्वांना माऊलींचा हेवा वाटत होता. या रात्रीच्या वेळी प्रकृती इंद्रायणी काठावर पूजेसाठी आरूढ झाली होती. तेव्हा गुरुमाऊली निवृत्तीनाथांनी अतिशय आदरानं पुढ्यात खालच्या पायरीवर बसलेल्या माऊलींच्या खांद्यांवर हात थोपवत म्हटलं, ज्ञानोबा माऊली, याच दिवसांची आम्ही वाट पाहत होतो. तुम्ही एक अत्यंत रहस्यमय गूढ प्रगट करून या जगावर अत्यंत उपकार केलेत. तुम्ही हे विश्वच ब्रह्ममय करून टाकलत. तसं पाहिलं तर हे विश्व ब्रह्मापेक्षा वेगळं नाहीच. माऊली, तुम्ही हे गुह्य ज्ञान सर्वांसाठी खुलं करून चिद्विलासाचा मार्ग मोकळा केला. विश्व हे मायेचा पदर आहे, आभास आहे. परमेश्वर जसा सत्य आहे तसंच हे जग सुद्धा सत्याची सुंदर कांता आहे. जैसी प्रभा आणि भानू एकची ते. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश जसा एकमेकांपासून भिन्न नसतो तसाच परमेश्वर आणि विश्व हे एकमेकांपासून भिन्न नाहीतच. या विश्वाचा विलास भगवंतांनी तुमच्या देहात स्थिर केला. हीच तुमची या जन्मातली पुण्याई. श्री ज्ञानोबा माऊली हसले, म्हणाले, बाप रखमा देवीवरू सहज नीटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. गुरुमाऊली, रखमाईंचे पती श्री विठ्ठल कुणालाही वश होत नाहीत. ते या संपूर्ण जगाच्या रंगमंचाचे सूत्रधार आहेत. परंतु आम्ही भगवान श्री पांडुरंगांना अगदी सहज हृदयात साठवलं. त्यामुळे संपूर्ण विश्व आम्हाला विठ्ठल रूपच दिसू लागलंय. आमच्या संपूर्ण शरीरात अनंत प्रकाशाची लाट उसळण्याचा अनुभव आम्ही घेतो आहोत. त्या प्रचंड प्रकाश लाटेत दुःखी पीडितांचे दुःख विरून गेल्याचा अनुभव आम्ही घेतो आहोत. इतक्यात इंद्रायणी काठावरची प्रकृती सुंदर आलाप घेऊन गाऊ लागली. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. अवघेची झाले देह ब्रह्म. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. माऊली गूढ हसले. मनात म्हणाले, आता एक विलक्षण ओढ लागली आहे. विठू माऊलीत कायमचं मिसळून जाण्याची. आयुष्याचा हा खेळ आता थांबायला हवा. रामकृष्ण हरी.